गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे द यम्मी मम्मी चॅनलवर। आजची आपली खास रेसिपी आहे कोकणातली फेमस रेसिपी तांदळाचे घावणे। चला मग बघूया कसे बनवायचे तांदळाचे घावणे। तुमच्याकडे जर पीठ ऑलरेडी रेडी असेल तर ही अगदी 5 मिनिटात होऊन जाते रेसिपी। आता हे पीठ घरी बनवायचं असेल तर तुम्ही जे रोजच्या वापरातले तुमचे जे तांदूळ असतील किंवा रेशनचे तांदूळ असतील कोणतेही चालतील, ते अगदी स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचे आहेत। उन्हात चांगले वाळवल्याने त्याचं पीठ अगदी छान तयार होतं आणि शक्यतो हे पीठ घरघंटीवरच दळावं। मी हे घरघंटीवरच दळून आणलं आहे, त्यामुळे अगदी मस्त तयार झालं आहे। आता आपल्याला ह्या पिठात पाणी आणि मीठ आवश्यकतेनुसार मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी जाड नको आणि एकदमही पातळ नको। तुम्ही ज्या चमच्याने किंवा पेल्याने जे मिश्रण टाकणार आहात तव्यावर, त्याच्यावर एक पातळ थर आला पाहिजे, म्हणजे तुमचं पीठ अगदी व्यवस्थित रेडी आहे। आता हा तवा मी व्यवस्थित तापवून घेतला आहे। बिड्याचा तवा आहे हा। आता मी ह्याच्यावर हे मिश्रण पसरवणार आहे। मिश्रण टाकताना चर्र असा आवाज आला की समजा तुमचा तवा व्यवस्थित तापला आहे आणि तुमचा घावणाही व्यवस्थित निघून येतो। आता हे मिश्रण व्यवस्थित पसरवल्यावर ह्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे। 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया व्यवस्थित शिजलं आहे की नाही। बाजूने कडा सोडल्या की समजायचं आपला घावणा तयार आहे। एकदम परफेक्ट कुक झाला आहे। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। छान सुटून आला आहे हा। बिडाच्या तव्यावर शक्यतो अगदी छानच होतात। जाळीही व्यवस्थित पडली आहे, त्यामुळे घावणे करताना शक्यतो बिडाचाच तवा वापरा तुम्ही। अशा प्रकारे बाकीचेही घावणे आपण आता तयार करून घेऊया। आधीचा घावणा काढून टाकल्यावर परत घावणा टाकण्याच्या आधी बिड्यावर तेल लावायला विसरू नका। तेल लावल्यामुळे घावण अगदी व्यवस्थित सुटून येतं। एकदम सोपी रेसिपी आहे। जेव्हा आपल्याला चपात्या करायचा कंटाळा येतो तेव्हा आपण ही डिश ट्राय करू शकता। बघा किती छान व्यवस्थित निघून आला आहे हा घावणा। आमच्याकडे तर सर्वांना आवडतात। आणि जर आपल्याकडे पीठ ऑलरेडी रेडी असेल तर मग काय आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे। पटकन हे नाश्त्यालाही होऊन जातात। संडेला अगदी स्पेशल काय बनवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हे घावण बनवू शकता। ह्या घावणबरोबर बटाट्याची भाजी किंवा ओल्या नारळाची चटणी अगदी सुरेख लागते। इनफॅक्ट कोकणातली प्रत्येक व्यक्ती ही डिश आवडीने खाते, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे मला नक्की सांगा। कमेंट करून नक्की कळवा मला। थँक्यू।